brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. हे कुठल्या पक्षात आहेत, भैया कुठल्या पक्षात आहेत मला माहित नाही. आता काय माझं काय म्हणजे आहे कुठल्या पक्षात काय, म्हणजे हे आता तिकडे विलिनीकरण होता होता भाजपमध्ये आले की काय मला माहित नाही. तसं जर कुठली गोष्ट असती तर आपल्याला कुठेतरी काहीतरी पुरावा भेटला असता. अरे सरकार आपलं 240 का 50, आता आमचे 10 गेले तर 50 होतील असं चाललंय म्हणतात. मला माहित नाही काय जे कोण, आता मला माहित नाही कोण आमदार पुढे होईल काय होईल. तिकडे विलिनीकरण करायचं होतं, तिकडून काय व्हायना तनपुरेंना दिलाय का असा माझा प्रश्न आहे. जरी बिनविरोध नाही झालं तरी पण पूर्ण ताकदीने आम्ही हे 10 आमची 10 असं मी काय बोललो याचा असा अर्थ होता फक्त की ते त्यांना वाटत असेल की त्यांनी यावं भाजपमध्ये, तो त्यांचा निर्णय आहे. भाजप त्यांना घेणार की नाही हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. शरद पवारांचे विश्वासू नेते जयंत पाटलांचे भाचे आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्यात. भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळं राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 23 एप्रिलला राहुरीत मतदान होणार असलं तरी प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. राहुरीच्या गुहागावमध्ये बोलताना प्राजक्त तनपुरेंनी भाजप प्रवेशाचे संकेत दिलेत. याशिवाय मतदानाच्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्तुती केली. परिणामी आता ज्यांना भाजपची उमेदवारी हवी आहे ते कर्डिलेंचे चिरंजीव अक्षय कर्डिलेंची चांगली धाकधूक वाढली आहे. प्राजक्त तनपुरेंनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले त्यावेळी अक्षय कर्डिले त्यांच्या शेजारीच उभे होते. परंतु चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा खापर थेट माध्यमांवरती फोडलं. कुठलाही दबाव कुठलं हे न करता आम्ही सगळे कुठले हे कुठल्या पक्षात आहेत, भैया कुठल्या पक्षात आहेत मला माहित नाही. आता काय माझं काय म्हणजे आहे कुठल्या पक्षात काय. अरे सरकार आपलं 240 का 50, आता आमचे 10 गेले तर 50 होतील असं चाललंय म्हणतात. मला माहित नाही काय. अरे मग कशाला जे कोण, आता मला माहित नाही कोण आमदार पुढे होईल काय होईल. त्यांनी मात्र विधानसभेमध्ये गप्प न बसता खाजगी विधेयकानं काय करावं. आता मीडियाच्या माध्यमातूनच या अफवा होत आहेत आणि मीडियाच्या माध्यमातूनच याचा प्रसार होतोय. तसं जर कुठली गोष्ट असती तर आपल्याला कुठेतरी काहीतरी पुरावा भेटला असता किंवा तर आपण सर्वांना शेवट आता भारतीय जनता पार्टी म्हणजे सर्वस्व आहे माझ्यासाठी. ते जो काही निर्णय घेतील माझ्यासाठी तुम्हाला मान्य आहे. आणि राहिला विषय त्यांच्या प्रवेशाचा, त्यांनी काल त्यांच्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलंय की कुठलाही प्रवेश नाही आणि मी या ज्या पक्षात आहे त्याच पक्षात आहे. आणि दुसरी गोष्ट लगेच साहेबांनी हे देखील सांगितलंय की जरी बिनविरोध नाही झालं तरी पण पूर्ण ताकदीने आम्ही जसं 2024ला साहेबांसोबत उतरलेलो होतो तसंच त्यापेक्षाही जास्त ताकदीने आम्ही या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून उतरणार आहोत. आता राहुरीची निवडणूक असेल आणि त्यात विखे पाटलांचा काहीच रोल नसेल असं कसं होईल? प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर भाजपचे उपाध्यक्ष सुजय विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. तनपुरेंच्या वक्तव्याचे खिल्ली उडवताना सुजय विखेंनी त्यांच्या प्रवेशाचा चेंडू थेट मुख्यमंत्र्यांकडे टोलवला. म्हणजे हे आता तिकडे विलिनीकरण होता होता भाजपमध्ये आले की काय मला माहित नाही. म्हणजे अगोदर तिकडे विलिनीकरण करायचं होतं, तिकडून काय व्हायना आता ते भाजप समवेत विलिनीकरण करायचा अधिकार त्यांनी तनपुरेंना दिलाय का असा माझा प्रश्न आहे. नाही आता काय कोणाला काय वाटलं, कोण भावनेच्या भरात भाषणामध्ये काय बोललं हे आपण कसं सांगू शकतो. त्यांना वाटत असेल की त्यांनी यावं भाजपमध्ये, तो त्यांचा निर्णय आहे. भाजप त्यांना घेणार की नाही हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. तर ज्याला यावंशी वाटतंय त्यांनी त्याची इच्छा व्यक्त केली, त्याला घ्यायचं का नाही हा निर्णय घेणारा मुख्यमंत्र्यांचा अधिकार. मुख्यमंत्री पाहतील आणि ठरवतील काय करायचं काय नाही. पण जिल्ह्यात तुम्हाला विचारल्याशिवाय तसं होणार नाही. अरे मला कोण विचारू राहिलं बाबा, मला इथं चहा सुद्धा कोणी विचारणार, मला पक्षप्रवेश कोण विचारून करणार आहे. आम्हाला एक गोष्ट आम्ही अगोदरपासून सांगत आलेलो आहोत की जो निर्णय मुख्यमंत्र्यांचा असेल तो निर्णय अंतिम असतो. भाजप प्रवेशाच्या दिलेल्या संकेताला कर्डिले आणि विखेंकडून विरोध झाल्यानंतर प्राजक्त तनपुरेंनी घुमजाव केलाय. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित करत प्राजक्त तनपुरेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचं सांगत त्यांचा निर्णय जाहीर केला. हे 10 आमची 10 असं मी काय बोललो याचा असा अर्थ होता फक्त की ते विलिनीकरणाची जी काय चर्चा चालू आहे, 2 राष्ट्रवादी एकत्र होतील
याच्या विलिनीकरणाची जी काय चर्चा चालू आहे त्या अनुषंगाने मी म्हटलो. मी कधी असं म्हटलो नाही की आमचे 10 आमदार त्या पक्षात जातील, असा शब्द आला का माझ्याकडून नाही. मी फक्त बोललो की ते 10 आमदार गेले तर होईल आणि जेणेकरून तिथला प्रश्न काही अधिकार नाहीये. मी माझ्या पक्षाचा कोणी मी प्रदेशाध्यक्ष नाही, जिल्हाध्यक्ष नाही, तालुकाध्यक्ष नाही, कोण नाही. त्यामुळे मला तो अधिकार नाही याची मला जाणीव आहे की मला तो कसलाही अधिकार नाहीये. काही लोकांनी माझ्या अधिकारावरती बोलले तर मला नाही, मला माहिती ना, मला कळतं मला अधिकार नाहीये. पण जी चर्चा चालू आहे किंवा विलिनीकरणाची त्या अनुषंगाने मी ते बोललो. आणि हे पण जर इकडं विलिनीकरण झालं, सत्तेत गेले तर आणखीन बहुमत वाढेल सरकारचं, या एकमेव हेतूने मी ते बोललो. आजच्या घडीला मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि शरद पवार साहेबांबद्दल मोठा आदर माझ्या मनात आहे. त्यांचं कार्य हे कोणी डावलू शकत नाही. अत्यंत मोठं डोंगरा एवढं उत्तुंग कार्य आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी उभा केलं. तरी देखील एका बाबतीमध्ये मात्र या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं देखील कौतुक खरं केलं पाहिजे की जी काही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिवसा वीज देण्याचा जो विषय आहे त्याचं युद्ध पातळीवरती काम, कारण ऊर्जा खात्यातले बरेचसे वरिष्ठ मुंबईचे अधिकारी देखील माझ्या ओळखीचे आहेत, तर त्या बाबतीमध्ये मात्र त्यांचं खरं कौतुक